आता पुढची टिप्स आहे ती म्हणजे प्रॅक्टिस पेपर प्लॅन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की माझ्या सांगितल्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण अभ्यास पुढे नेणार आहे आणि त्याच वेळी शाळेमध्ये आपल्या सर्व परीक्षा सुरू झालेल्या असतात. तर माझी अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षेसाठी आपण काय करायचं की आपला जेवढा पाठ झालाय ना तेवढ्या पाठवर परीक्षेला बसायचं. जे सर्व परीक्षांची एक फेर असेल त्यासाठी म्हणजे आपोआपच इकडे आपली चाचपणी होईल. आपला जेवढा पर्सेंट अभ्यास झालाय आणि त्याला किती पर्सेंट तुम्हाला मार्क मिळणार आहेत. आणि ही गोष्ट तुम्ही असं पुढे करत नेला की काय होईल की त्या परीक्षेमुळे एका बाजूला चाचपणी झालेली असते आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेसाठी जो आपण वेळ देणार आहे या पद्धतीने नाही नियोजन केलं आणि सगळं जर वाचतो म्हटला तो सिलेबस आणि अभ्यास करतो म्हटला तर काय होणार की काहीच भाग परफेक्ट होणार नाही. पुढच्या फेरीसाठी परत तुम्हाला नव्याने चालू करायला लागणार आहे. मात्र या फेरीमध्ये मात्र तसं होणार नाही. एक एक फेरे होणार. तुम्ही केलेला अभ्यास त्यावर तुम्ही पेपर देणार. पुढच्या फेरीसाठी पुढचा अभ्यास केलेला असतो त्यावर पेपर देणार. एका बाजूला कॉन्फिडन्स ग्रो होणार आहे. अभ्यास तुमचा संपत जाणार आहे आणि परीक्षेचं असणारं टेन्शन ते कमी होणार आहे.